आपकी अदालतमध्ये सीनियर लीडर गुलाम नबी आझाद यांच्यावर आरोप आहे की हे कृतघ्न आहेत. आझाद साहेब, काँग्रेसची लोक म्हणत आहेत की आज 50 वर्षात काँग्रेसने तुम्हाला काय नाही दिलं. युथ काँग्रेसचं प्रेसिडेंट बनवलं, रेकॉर्ड टाइम जनरल सेक्रेटरी बनवलं, पार्लमेंट बोर्डमध्ये तुम्ही राहिलात. जेव्हा जेव्हा काँग्रेसची सरकार आली, 4 प्रधानमंत्रींनी तुम्हाला मिनिस्टर बनवलं आणि तुम्ही सोडलं, पाठीत खंजीर खुपसलं. राजनीतीमध्ये एक गोष्ट असते बघा, यू हॅव टू अर्न. तर गुलाम नबी आझादने नांगरणी केली आहे, बिया टाकल्या आहेत, गरमीमध्येही, थंडीमध्येही, बर्फातही, जूनच्या महिन्यातही, जानेवारीच्या महिन्यातही, आणि शेतीही केली आहे. गुलाम नबी आझादने 2 भाकऱ्या खाल्ल्या, दिल्लीत बसलेल्यांनी 10 भाकऱ्या खाल्ल्या, जे शेतात गेलेही नाही. तर गुलाम नबी आझादच्या त्या शेतीचा त्यांना जास्त फायदा झाला. त्यांचं तर सांगत नाही, तर हे राहुल गांधींनी करून पाहिलं तर सर्व सिटीतील मोदीजी कुठेही दिसणार नाहीत. आता सोनियाजी जेव्हा मी 8 स्टेटमधून 7 स्टेट जिंकून आणीन तेव्हा त्या कोणाला मंत्री बनवतील? तिथे असेही मंत्री आहेत ज्यांनी स्टेट आजपर्यंत पाहिले नाही. आणि मी स्वतःच एक सिंपल पोर्टफोलिओ घेऊन जात होतो जिथे पैशाचं लेनदेन नसायचं. सोनियाजींसोबत तुमचं रिलेशनशिपचं बघून मला मजरू सुलतानपुरींच्या त्या लाईन्स आठवतात. रहते थे कभी जिनके दिल में हम जान से प्यारों की तरह, बैठे हैं उन्हीं के कूचों में आज गुनेगारों की तरह. हे बघा, माझा जो आदर आहे, रिस्पेक्ट आहे, मला वाटतं त्यांनाही असेल, त्यांनाही पश्चाताप असेल, मलाही पश्चाताप आहे. परंतु जे लोक जबाबदार आहेत, त्यात फक्त राहुल गांधी जबाबदार नाही आहेत. यात अजूनही जबाबदार आहेत. आम्ही त्यांचा उल्लेख केला, की कोण बुडवायला आले आहेत. तर मलाच म्हटलं गेलं, तुम्ही चुकीचे आहात, ते योग्य आहेत. तर बुडवण्यासाठी जे गेले आहेत तिथे, ते बुडवत आहेत, तुम्ही बुडता नाही, आहात. पण सर एवढं सगळं होत होतं, सोनियाजींनी इंटरव्ह्यू नाही नाही, केला, ते त्यांनी म्हणत होते, त्यांच्याशी हो, बोलला नाही? ते मानत आहेत की बुडवणारे आम्हाला माहिती आहेत, परंतु तरीही त्यांच्यावर विश्वास करत आहेत. आमच्या समोर त्यांच्या विरोधात बोलत होत्या, त्या बुडवणाऱ्यांच्या. हे बुडवतील, परंतु विश्वास चालवत होते नाव तरीही त्यांच्याकडूनच. तर तुमची बुडवायचीच इच्छा आहे, तर आम्ही कशी तुमची ही नाव पार लावू शकतो? आम्ही ऐकलंय की झाडांवर तुमचं विशेष प्रेम आहे आणि त्यात तुम्ही जास्त वेळ घालवता. माझ्या गार्डनमध्ये, दिल्लीच्याच गार्डनमध्ये जवळजवळ 30-35 प्रकारचे फुलांचे झाडं आहेत आणि हेड गार्डनर मी स्वतः आहे. कोविडमध्येही मीच नंबर 1 होतो, कोणीही कॉम्पिटिटर नव्हता. आता काही वर्षांपासून मी कॉम्पिटिटर नाही करत, बिचारा दुसरा कोणीतरी जिंको म्हणून. नाहीतर आम्हीच जिंकत राहू. तर दॅट इज. तुम्ही तुमचा छंद पूर्ण करण्यासाठी खूप वेळ लावता, 8-8 तास खुरपे चालवतात गार्डनमध्ये. तर राहुलजी विदेशात जाण्याचा छंद पूर्ण करतात. याच्याशी लोकांना काय प्रॉब्लेम आहे? नाही आहे ना. नाही. हे बघा, खूप चांगला विषय आहे हा. मी तर म्हणतो की त्यांचा छंद आयुष्यात जेवढे आहेत, अजूनही छंद आहेत, चांगले मनुष्य आहेत. सर्व माणसाला ज्याला छंद नाहीये तो बेकार माणूस आहे. ते छंद करा, याला का बुडवत आहे ज्याला छंद नाही आहे? ज्या गोष्टीचा छंद नाही आहे, हे तर त्यांचं एक मिशन आहे, मोदीजींशी लढाई लढायची आहे. जे तुम्हाला म्हणतात सोबतच एल-ओ-पी योग्यतेने नाही लढले. सर्व लढाई त्यांनीच लढली आहे. अशी लढाई का करत आहात तुम्ही की ज्यामध्ये मोदी साहेब बीजेपी वाले सकाळ ते संध्याकाळपर्यंत आरती करतील यांची की हे राहावे? हा मुद्दा तुम्ही योग्य बोलला आहात. आता एवढंच म्हणेन, नाहीतर हे म्हणतील हे आर-एस-एस आहे. आता असेच म्हणतील हे. तुम्हाला ह्याचाही प्रॉब्लेम आज आहे की नवीन जमान्याचे कॅम्पेन आहेत, ज्यात Facebook आहे, Twitter आहे, सोशल मीडिया आहे. त्यावर का एवढं लक्ष दिलं जात आहे? हो, हे आजच माझं मत नाही आहे. 87-88 ची गोष्ट आहे, जेव्हा मी जनरल सेक्रेटरी होतो पार्टीचा. मी तेव्हा सॅम पेट्रोडलला नव्हतो ओळखत. ते सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये अमेरिकेत काम करतात. चांगलं काम करतात ते. राजीव गांधींनी आपल्या प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये बोलवलं, मी गेलो तर म्हटलं हे सॅम पेट्रोडा आहे, अमेरिकेत काम करतात. तर एक नवीन गोष्ट तुम्हाला दाखवतो. दाखवा? कम्प्युटर. मी कम्प्युटर नव्हता पाहिला. कोणीच नव्हता पाहिला भारतात.
माझ्या कलिग्समध्येही मे बी आय वॉज द फर्स्ट पर्सन हू सॉ द कम्प्युटर. तर म्हटलं हे कम्प्युटर आहे. तर याचं काय काम आहे? तर म्हटलं यात सर्व नाव आहे. तुम्ही साऱ्या काँग्रेसींना ब्लॉक, तुम्ही हे जे फिरतात पंजाब, गावागावात जातात, तिथे गावागावात जातात. काही गावात जायची गरज नाहीये, राजीव गांधी बोलले. तुम्ही इथून सर्व कम्प्युटरनीच हे सर्व करा. तर मी म्हटलं, धन्यवाद." तर मी त्यांना सॅम पेट्रोडाला बिचारा अमेरिकेलाच जा, आमच्या प्राईम मिनिस्टरला खराब करू नका. हां? एक चांगला भला प्राईम मिनिस्टर आहे, हा तमाशा दाखवून खराब करू नका. हा भारत देश आहे. हे अमेरिका नाही आहे, की जिथे अमेरिकन प्रेसिडेंट इलेक्शन लढतील टेलिव्हिजनवर. इथे गावागावात जावं लागतं, घराघरात जावं लागतं, चहा प्यावा लागतो, आता बाजीवर काळही बसावं लागतं. बदललेला आहे. तुम्ही काही जुन्या काळातील माणूस आहात. नाही, नाही. तोच काळ आहे. मोदीजी जुन्या काळातीलच माणूस आहे. सरकारमध्ये आहे. हे नवीन काळातील मनुष्य आहे, 40 सीट घेतात. फक्त फक्त तुम्हाला हे समजायचं आहे, की तुम्ही अमेरिकन सिटिझन की भारताचे सिटिझन आहे. भारताचे सिटिझन आहात, तर भारताच्याच हिशोबाने वागा. जनतामधून ज्या लोकांना प्रश्न विचारायचा असेल, राहुलजी आणि प्रियांकाजींना तुम्ही बालपणापासून पाहिलंय. तर दोघांमध्ये तुमच्या हिशोबाने कोण नॅचरल लीडर आहे? माझं काम नाही आहे. मी त्यांना मुलांसारखंच पाहिलं आहे. अच्छा. आणि प्रियंकाला तर मी मुलीसारखं मानलेलं आहे आणि मुलगीच म्हणतो. म्हणून मी अच्छा. तिच्या विरोधात कधी एक शब्दही नाही बोललो. ओके. आणि राहुल गांधींच्या विरोधात मी नाही आहे. राजीव गांधींचा मुलगा आहे, ठीक आहे. मला वाटतं चांगलं व्हावं, पुढे जावं. मला फक्त त्यांचं एकच खटकतं. ज्या गोष्टीत तुमचा इंटरेस्ट नाही आहे, त्या गोष्टीला का पकडून ठेवतात? राजनीती इंदिरा गांधी 24/7, राजीव गांधी 24/7 आहेत. नेहरू 24/7, परंतु हा तर 24 मिनिटही नाही आहे. आणि मोदीजी 26/7 आहे. 2 तास जास्त आहेत त्यांचे. तर एक सुपरसोनिक खाली पाडा, मी खुश होईन. मी बीजेपी आयडिओलॉजी नाही आहे. परंतु ते तर F-16 आहेत. आणि आता तुम्ही तर रिक्षाही नाही आहात. तर जे तुमच्या हातात नाही आहे त्याला सोडून द्या. ज्याच्या हातातलं आहे त्याला देऊन टाका. परंतु चालवायचंही स्वतःलाच आहे आणि हिंमतही नाही आहे. हा जो लोभ आहे तो चुकीचा आहे. तर राहुलजींना माझं निवेदन आहे, ईश्वराने त्यांना जास्त आयुष्य द्यावं, आरोग्य द्यावं. परंतु हे तुमच्या हातात नाही आहे. मी एवढे वर्ष मिनिस्टर राहिलो, इंदिरा गांधींपासून. मी म्हटलं, भाऊ हे फायनान्स माझं कॉमर्स मला जमणार नाहीये. मला नका देऊ ते. मला सोशल सेक्टरमध्ये हेल्थ आहे, एज्युकेशन आहे, बाकी गोष्टी आहेत. तर माणसाला तेवढं ट्रुथफुल तर असायलाच तर पाहिजे. कधी तुम्ही त्यांना म्हणालाय, "तुमसे ना हो पाएगा." सोडून द्या. जो जो त्यांना म्हणेल तुमसे नहीं हो पाएगा, तर तुम्ही प्रो मोदी आहात म्हणून म्हणेल तो. त्यांचे हेच शब्द आहेत. हे तुम्ही चुकीचं करत आहात? अच्छा, तुम्ही प्रो मोदी आहात. म्हणूनच मीडिया प्रश्न विचारेल, तुम्ही प्रो मोदी आहात. अरे मीडियाचं काम, मला भेटले 4-5 मीडियावाले. त्यांनी प्रश्न विचारले, हो तुम्ही मोदीची माणसं आहात. अरे तुम्ही एवढे प्रश्न विचारता, मीडियाचं काम तर आहे ऑकवर्ड प्रश्न विचारणं. ते तुमच्यावर प्रेम थोडी ना करणार. मीडियावाल्यांचा पेपर किंवा टेलिव्हिजन तेव्हाच चालेल, जेव्हा तुम्हाला ते ऑकवर्ड वाटू शकेल. प्रश्न विचारेल. आणि लीडरचं काम आहे ऑकवर्डमधनं निघणं. तो तुम्हाला वाढूनच देईल, की मी हा प्रश्न विचारेन, तुम्ही हे उत्तर द्या. ते नाही चालणार. 1-2 वेळा चाललं तसं. आता रोज-रोज तर नाही चालणार ना. रोज-रोज तर आपल्या विवेकने, आपल्या बुद्धीने उत्तरं द्यावी लागतील. ते मीडियालाही विचारतात तुमची चॉईस काय? आणि कोणीही इनकन्व्हिनियंट प्रश्न विचारला तर तू मोदीचा आहेस, त्यांचा माणूस आहे.
तर मोदीजी ते नाही राहिले जसे ईश्वरच झाले. अरे मोदीजी आपलं काम करत आहेत, ते नाही तुझ्या वाट्याला जात. आता जर तुमच्या नाही, असं नाहीये. मोदीजी खूप वाट्याला जातात. विषय काय आहे? विषय आहे हे 24 तास ते एक टक मारतात ना, तुम्ही नाही करत ते.